नागपूरमध्ये आपला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा सेशन आहे आणि 10 लाख लोक एकत्रित होणार ते AICCतून अपील करण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे तिथे ट्रेन बस आपापल्या वाहनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रदेशातून लोक तिथे येणार आहे। ठाणा ग्रामीणतून आत्ताच आमची मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे आमचा अंदाज आहे कमीत कमी 2000 लोक बाय ट्रेन बाय पर्सनल कार बाय बस वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही 2000 लोक ह्या ठाणा ग्रामीणतून नागपूरला घेऊन जाणार आहे। 27ला लोक निघणार, 28ला सामील होणार आणि 28 इव्हनिंग म्हणजे 8 किंवा 9 वाजता तिथून ट्रेन ज्यांच्या जे काही सोय असेल त्याप्रमाणे 29 सकाळी परत ठाणा ग्रामीणमध्ये आपापल्या जनसेवामध्ये लोक सामील होणार। हे आमचं नियोजन आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट, त्याप्रमाणे आपण ते इम्प्लिमेंट करू। ज्या पद्धतीनं भिवंडी लोकसभेबाबतची चर्चा फार मोठ्या प्रमाणात घडते, राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आपल्या वाट्याच्या ज्या काही 10 जागा मोजत आहेत त्यामध्ये भिवंडी लोकसभेचा समावेश करतात आणि त्या माध्यमातून मग चर्चा पुन्हा रंगते की भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीतून लढणार कोण, नक्की काय सांगतात? भिवंडी लोकसभा महाविकास आघाडी आणि इंडिया रॅलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार होणार। राहुल गांधी ठरवणार तो उमेदवार। राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आमचे सहयोगी पक्ष आहेत। पण लेट मी बी व्हेरी फ्रँक, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, हे जेव्हा विषय घडला तेव्हा मला खूप दुःख झालं, कारण भिवंडी तर आमची जे फॅमिलियर मीटिंग झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेलं आहे। मग हे जे झाला ते ऑन द वे होते, ते कार्यक्रम जात होते आणि त्याच्यामध्ये हे सामील झाले त्यांच्या लग्नात, ह्याच्या काही घेणं देणं नाही आहे। ते काम करत असतील ते आम्हालाच आमच्या उमेदवार जिंकून आणण्यामध्ये त्यांच्या आम्हाला मदत मिळेल, पण भिवंडी काँग्रेसच लढणार। आणि आमच्या जे तुम्ही सांगितलं 10 ते एकदम चुकीच्या माहिती आहे की राष्ट्रवादीने 10 मध्ये एक ठेवलेलं आहे। राष्ट्रवादीने भिवंडी क्लेमच नाही केलेला आहे, हे कोणी सांगितलं? आय एम टॉकिंग ऑफ एजेंडा, मी प्लॅटफॉर्मवर सांगतो जे आमच्याकडे आमच्या फॅमिलियर चर्चा असतो पारिवारिक, त्या पारिवारिकमध्ये भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेलं आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तयारी करा आणि आम्ही तुम्हाला जिंकून आणू। मग हे प्रश्न येतो कुठे? आय एम व्हेरी सॉरी टू हिअर सच एलिमेंट्स। आता ह्याही चर्चा रंगायला लागल्या की काँग्रेस पुन्हा आयात उमेदवाराच्या मागे लागणार नाही, काँग्रेसमध्ये काँग्रेसच्याच उमेदवार लढणार। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, नो आयात, नो इम्पोर्टेड कॅन्डिडेट विल बी टॉलरेटेड, नो इम्पोर्टेड कॅन्डिडेट। इथे काँग्रेसच्याच उमेदवार असणार। राहुल गांधी, नाना पटोले हे ठरवणार आणि उद्धवजी, माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सीट जिंकणार, 100% जिंकणार। ज्या पद्धतीने एकूणच चर्चा रंगतायत, इथे स्थानिक खासदार असतील जे संपूर्ण देशाचं नेतृत्व करायला केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते, नक्की काय सांगू? त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, फक्त एकच सांगू शकतो की त्यांना तिकीट मिळणार आहे काय? जे मला माहिती आहे ते BJPतून त्यांच्या तिकीट कट झालेलं आहे। हे काही दिवस चर्चा असेल, मग नंतर BJPचा कॅन्डिडेट येईल आणि त्याला मी पराभूत करू, त्यांना पण बरोबर घेऊ पराभूत करण्यामध्ये।